पुढची बातमी नाशिकमधून आहे। नाशिकच्या रामकुंड येथील गोदा आरतीवरून रामतीर्थ सेवा समिती आणि पुरोहित संघात पुन्हा एकदा वाद निर्माण झालाय। यांच्या विरोधात पुरोहित संघाने आक्रमकतेचं पाऊल उचललंय। या संदर्भात सध्या रामकुंड येथे पंचवटी पोलीस दाखल झाले असून सध्या परिसरात तणावाचं वातावरण आहे। याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। आपल्यासोबत काही पुरोहित संघाचे प्रतिनिधी, काय सांगाल? आमची मागणी ही आहे, आत्ताच 1 महिन्यापूर्वी यांनी हे काम रोखलेलं होतं आणि त्याच्यानंतरही त्यांनी जो एकतर्फी निर्णय घेतलेला आहे, आरती इथे अनादिकालापासून चालू आहे, ती चालू असावी। त्याच्यानंतर यांनी नवीन आरती सुरू केली, त्याचाही आम्हाला विरोध नाही, पण हे जे म्हणतात हरिद्वार सारखंच आम्हाला हे करायचं। महत्वाचा मुद्दा हा गोदा घाट आणि हे जे खोदखात चालू आहे, हे अहिल्याबाई होळकरांच्या ट्रस्टची ही जागा आहे आणि त्याच्या बाजूला जगन्नाथ पांडेंचा अर्धा गोदा पात्रात जागा आहे। आणि 1947 स्वातंत्र्य काळानंतर भारतामध्ये जेवढी काही मंदिरं होती, जेवढी काही घाट होते, त्या घाटाला मंदिराला कुठेही डिस्टर्ब न करणे हा शासनाचा ब्रिटिश काळानंतर कोर्टाचा कायमस्वरूपीचा निर्णय असून ह्या गोदा घाटेला आज आर्किओलॉजी प्रमाणे कुठल्याही ऐतिहासिक वस्तूंना तोडफोड करणे, साधा खिळा ठोकणे हा फार मोठा गुन्हा आहे। या गोदामाईला जी वारंवार इजा करणं चालू आहे, अत्यंत चुकीचं आहे। बघा, मी अखिल भारतीय धनगर समाज विकास परिषद राष्ट्रीय अध्यक्ष आहे। आमची अशी मागणी आहे, ज्या ज्या ठिकाणी अहिल्यादेवी होळकरांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी 12 ज्योतिर्लिंग, 4 धाम, 7 पुरीचा जीर्णोद्धार केला, त्यामध्ये नाशिकमध्ये पंचवटी रामकुंड हा जो अहिल्याराम घाट आहे, हा घाट त्या काळामध्ये 350 वर्षापूर्वी जर त्यांनी बांधला असेल आणि तो चांगला असलेला घाट जर तोडत असेल संबंधित प्रशासन, तर आम्ही संपूर्ण भारतामध्ये त्याच्या संदर्भात तीव्र आंदोलन उभं करू। 2 व्यक्तींनी जाणून बुजून समितीच्या नावाखाली प्रशासनाची दिशाभूल करून दिलेली आहे आणि त्यामुळे प्रशासनाने पुरोहित संघाबरोबर चर्चा करून, पुरोहित संघाबरोबर मीटिंग करून दुसरी बाजू घेऊन करेक्ट निर्णय घेतला पाहिजे। प्रशासनाच्या माध्यमातून आता नेमका काय निर्णय घेतला जातो आता हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन मयूर बारकेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।